चला संकल्प करूया, मी रक्तदान करणारच या प्रेरणादायी संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करत कोपरगाव मोबाईल रिटेलर्स असोसिएशन आणि गोकुळधाम गोरक्षक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहरातील बाजारतळ येथील व्यापारी धर्मशाळा येथे मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास 250 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली। सकाळी 9 वाजता सुरू झालेले हे शिबिर सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होते। प्रत्येक रक्तदाता कोणाच्या तरी आयुष्यातील खरा हिरो ठरू शकतो या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत रक्तदान केले। रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्स्फूर्तपणे रक्तदान केल्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी आयोजकांच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। या रक्तदान शिबिराला कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान, मुख्याधिकारी अजित निकत, प्रसिद्ध उद्योजक कैलाश टोळे तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक तसेच नागरिकांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले। या सामाजिक उपक्रमाला अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन, लायन्स लिओ क्लब, रोटरी क्लब ऑफ कोपरगाव आणि क्रेडाई यांचे सहकार्य लाभले। तसेच लायन्स समता ब्लड सेंटर कोपरगाव आणि नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनासाठी विशेष सहकार्य केले। शिस्तबद्ध नियोजनासाठी आणि सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी कोपरगाव मोबाईल रिटेलर्स असोसिएशन आणि गोकुळधाम गोरक्षक केंद्राच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून रक्तदान हेच जीवनदान हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। आज कोपरगाव मोबाईल रिटेलर असोसिएशन व गोकुळधाम गोरक्षा केंद्र कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने दुसऱ्या वर्षी ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। एक स्तुत्य उपक्रम गेल्या मागच्या वर्षीपासून चालू झाला आहे। हे दुसरं वर्ष आहे आणि कोपरगावातील नागरिकांनी मागच्या वर्षी भरभरून प्रतिसाद दिला होता। जवळजवळ 185 ते 200 बॅग्स ब्लडचं हे कलेक्शन झालं होतं आणि यावर्षी सुद्धा त्यांनी मोठं टार्गेट ठेवलेलं आहे आणि नक्कीच त्यांनी जे टार्गेट ठेवलं ते पूर्ण होणार आहे। कारण आपण जर बघितलं तर आज रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ही काळाची गरज आहे। कोपरगाव मोबाईल रिटेलर्स असोसिएशन आणि गोकुळधाम संस्था कोपरगाव यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व नागरिकांना मी प्रथमतः धन्यवाद देतो। कारण रक्तदानासारखं महान कार्य आपल्या कोपरगावकरांच्या माध्यमातून होत आहे आणि ज्याला रक्ताची आवश्यकता आहे त्याच्यासाठी केलं जाणारं हे दान खूप महत्त्वाचं आहे। यासाठी ही असोसिएशन ही दुसऱ्या वर्षी प्रयत्न करत आहे। मागच्या वर्षी जवळपास 185 लोकांनी रक्तदान केलं होतं। यावर्षी खूप वाढता प्रतिसाद आहे। मी शहरातील नागरिकांना पुनश्च एकदा आवाहन करतो की आपण या रक्तदान शिबिरात रक्तदान करून आपण आपल्या देशहिताला आणि माणुसकीला आधार द्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो। नमस्ते। आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव तालुका मोबाईल असोसिएशन, रिटेल असोसिएशन व गोकुळधाम गोरक्षक केंद्र यांच्यातर्फे ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आपण बघितलं असेल का मागच्या वर्षी सुद्धा यांनी हे दुसऱ्या वर्ष त्यांचं मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं त्यावेळेस 180 ते 85 बॅगा या ठिकाणी गोळा झाल्या होत्या आणि आज हे दुसरं वर्ष असताना सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद कोपरगावकर सगळेजण या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प साठी देत आहे। आज इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान हे आपण सर्वांना माहिती आहे। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि याच्यातून हे जे आज शिबिर आयोजन केलं आहे किंवा नेहमी शिबिर आयोजन होतं असं हा रक्तदान हे कोणीही करू शकतं। गरिबापासून श्रीमंत माणसापर्यंत 18 वर्षाची एक एज झाली की त्याच्यानंतर तो रक्तदान करू शकतो। ही सर्वात मोठी बाब आहे आणि सर्वांनीच रक्तदान करावं जेणेकरून याच्यात काही जाती पंथी भेद काहीच नसतो। रक्त हे रक्त आहे आणि सर्वांच्या कामी येईल अशी आपल्याला एक अपेक्षा असते आणि असंच रक्तदान सर्वांनी करावं। मी केलंय, आपण पण करा। धन्यवाद। कोपरगाव मोबाईल असोसिएशन व गोकुळधाम गोरक्षक केंद्र कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर आज आयोजित करण्यात आले होते। त्यास जवळजवळ 217 रक्तदात्यांचं आम्हाला जे अनमोल सहकार्य लाभलं त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे कोपरगाव मोबाईल असोसिएशन व गोकुळधाम गोरक्षक केंद्राकडून मी त्यांचे आभार मानतो व आम्हाला या रक्तदान शिबिरास जनकल्याण रक्तपेढी नाशिक व समता ब्लड सेंटर कोपरगाव यांचे जे सहकार्य लागले त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो। आज 23 ऑगस्ट रोजी
कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव मोबाईल रिटेलर्स असोसिएशन आणि गोकुळधाम गोरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच लिओ लायन्स आणि रोटरी क्लब यांच्या सहकार्याने मोठा भव्य असं रक्तदान शिबिर कोपरगाव व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. त्यामध्ये रक्तदात्यांनी भरभरून असं प्रतिसाद दिला. जवळजवळ 217 ब्लड बॅग आपल्याकडे या ठिकाणी संकलित झालेले आहे. त्याबद्दल मी कोपरगाव शहरामधून ज्या नागरिकांनी ज्या रक्तदात्यांनी आम्हाला रक्तदानच्या भरभरून साथ दिले त्याबद्दल त्यांचा मी कोपरगाव मोबाईल रिटेलर असोसिएशन आणि गोकुळधाम गोरक्षा केंद्र यांच्या वतीने सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. औद्योगिक वसाहत आणि व्यापारी धर्मशाळा या दोन्ही ठिकाणी समता ब्लड बँक, समता लायन्स ब्लड बँक आणि जनकल्याण पिढी याच्या वतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं. कोपरगावकरांनी अतिशय सुंदर असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिला आणि 100% मला खात्री आहे की या रक्ताने अनेकांचे जीवन या ठिकाणी वाचू शकतात. अनेकांचे जीव वाचवण्यामध्ये या ठिकाणी आमचा छोटासा जो हातभार लागला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच सर्वच गोरक्षा केंद्र असेल, मोबाईल रिटेल असोसिएशन असेल, सगळ्यांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि हे कॅम्प या ठिकाणी सक्सेस झालेला आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद.